एवं जीव चैतन्य आघवे, हे क्षरपुरुष जानावे. आता रूप करू बरवे अक्षरासी, तरी अक्षरू जो दुसरा, पुरुष पै धनुर्धरा. तो मध्यस्थुगा गिरिवरा मेरू जैसा, चेतो पृथ्वी पाताळ स्वर्गी, इहीन भेदे तिही भागी. तैसा दोही ज्ञानाज्ञानांगी पडेना जो, ना यथार्थ ज्ञाने एक होणे, ना अन्यथात्वे दुजे घेणे. ऐसे निखळजे नेनने तेची ते रूप, पासुता निशेष जाये, ना घट भांडादी होये. तया मुत्पिंडा ऐसे आहे मध्यस्थ जे, पै आटोनी गेलिया सागर, मग तरंगुना नीर. तया ऐसी अनाकार जे दशागा, पार्था जागणे तरी बुडे, परी स्वप्नाचे काही न मांडे. तैसिये निद्रे सांगडे न्याहाळणे जे, विश्व आघवेची मावळे, आणि आत्मबोधू तरी नुजळे. तिये अज्ञान दशे केवळे अक्षरू नाव, सर्वाकळी सांडिले जैसे, चंद्रपण उरे अवसे. रूप जाणावे तैसे अक्षराचे, पै सर्वोपाधी विनाशे. हे जीव जशा जेथ पैसे, फळपाकात जैसे झाड बिजी. तैसे उपाधी उपहित, थो कोणी ठाके जेथ. तया ते अव्यक्त बोलती गा, घन अज्ञान सुषुप्ती. तो बीजभावो म्हणती, एर स्वप्नहन जागृती फळभावो तो. जयासी का बीजभावो, वेदांती केला ऐसा आवो. तो तया पुरुषा ठावो अक्षराचा, जेथुनी अन्यथा ज्ञान. फाकोनी जागृती स्वप्न, नाना बुद्धीचे रान रिगाले असे. जीवत्व जेथुनी किरीटी, विश्व उठवितची उठी. ते उभय भेदांची मिठी अक्षरू पुरुषू. एरू क्षर पुरुषू काजनी, देही खेळे जागृती स्वप्नी. तिया अवस्था जो दोन्ही विया लागा, पै अज्ञान धन सुषुप्ती. ऐसेसी जे का ख्याती, या उनी एकी प्राप्ती ब्रह्माची जे. साचची पुढती वीरा, जरी न येता स्वप्न जागरा. तरी ब्रह्मा भावो साचोकारा म्हणो येता. परी प्रकृती पुरुषे दोन्ही, अभ्रे जाली जिये गगनी. क्षेत्र क्षेत्रज्ञू स्वप्नी देखिला जिये. हे असो अधो शाखा, या संसार रूपा रुखा. मूळ ते रूप पुरुषा अक्षराचे. हा पुरुषू का म्हणजे, जे पूर्णपणेची निजे. पै मायापुरी पहुडिजे तेनेही बोले, आणि विकाराची जे वारी. ते विपरीत ज्ञानाची परी, नेनिजे जिये माझारी. ते सुषुप्ती गाहा, मनोनी यया आपैसे. क्षरपण पानासे, आणि केही हान नाशे ज्ञानाविने. या लागी हा अक्षरू, ऐसा वेदांती डगरू. केला देशी थोरू सिद्धांताच्या, ऐसे जीव कार्य कारण. जया माया संगूची लक्षण, अक्षर पुरुष जान चैतन्य ते. आता अन्यथा ज्ञानी, या दोन्ही अवस्था जिया जनी. तिया हारपती घनी अज्ञानत्वी. ते अज्ञान ज्ञानी बुडालिया, ज्ञाने कीर्तिमुखत्व केलिया. जैसा वन्ही काष्ट जाळुनिया स्वये जळे, तैसे अज्ञान ज्ञाने नेले. आपण वस्तू देऊनी गेले, ऐसे जाणणे विन उरले जाणते जे. ते तो गा उत्तम पुरुषू, जो तृतीयका निष्कर्षू. दोहीहुनी आणिकू मागिला जो, सुषुप्ती आणि स्वप्ना.
पासुनी बहुवे अर्जुना, जागणे जैसे आना बोधाचेची, का रश्मी हन मृगजळा, पासुनी अकर्म मंडळा, अफाटू तेवी वेगळा उत्तमगा, हे ना काष्टीचा काष्टी हुनी, अनारिसा जैसा वन्ही, तैसा क्षराक्षरा पासुनी आनची तो, पैग्रासुनी आपली मर्यादा, एक करीती नदी नंदा, उठी कल्पांती उदावादा एकार्णवाचा, तैसे स्वप्न ना सुषुप्ती, ना जागराची गोठी आथी, जैसी गिळली दिवो राती प्रलय तेजे, मग एकपण ना दुजे, असे नाही नेनिजे, अनुभवू निबुजे बुडाला जेथे, ऐसे आथी जे काही, ते तो उत्तम पुरुषू पाही, जे परमात्मा इही बोलिजे नामी, तेही एथन मिळता, बोलणे जीवत्वे पंडू सुता, जैसी बुडण्याची वार्ता थडियेचा कीजे, तैसे विवेकाची काठी, उभे ठाकलिया किरीटी, पारावाराचिया गोठी करणे वेदा, मनोनी पुरुषू क्षराक्षर, दोन्ही देखोनी अवर, या ते म्हणती पर आत्मरूप, अर्जुना ऐसिया परी, परमात्मा शब्दवरी, सुची जे गा अवधारी पुरुषोत्तमू, एरवीन बोलणे, जेथेनी सर्वने निवा जाणणे, काहीच न होनी होणे जे वस्तुगा, सोहम तेही अस्तवले, जेथ सांगतेची सांगणे झाले, द्रष्टत्वेसी गेले दृश्य जेथ, आता बिंबा आणि प्रतिबिंबा, माझी कैची हे म्हणो नये प्रभा, जरी कैसेनी हे लाभा जायेची ना, का घ्राण फुला दोही, धृती असे जे माझा लिया ठाई, ते न दिसे तरी नाही ऐसे बोलो नये, तैसे द्रष्टा दृश्य हे जाये, मग कोण म्हणे काय आहे, हेची अनुभवे तेची पाहे रूपतया, जो प्रकाशे विन प्रकाशू, ईशितवे विन ईशू, आपणे नीची अवकाशू वसवित असे जो नादे एकी जता नादू, स्वादे चाखी जता स्वादू, जो भोगी तसे आनंदू आनंदेची, जो पूर्णतेचा परिणामू, पुरुषुगा पुरुषोत्तमू, विश्रांतीचाही विश्रामू, विराला जेथे, सुखासी सुख जोडिले, जे तेज तेजासी सांपडले, शून्यही बुडाले महाशून्यी जिये, जो विकासाही वरी उरता, ग्रासा तेही ग्रासुनी पुरता, जो बहुते पाडे बहुता पासुनी बहु, पैनेन तया प्रती, रूपेपणाची प्रतीती, रूपेन होनी शुक्ती दावी जेवी, का नाना अलंकार दशे, सोनेन लपत लपाले असे, विश्वन होऊनिया तैसे विश्वजोधरी, हे असो जलतरंगा, नाही सिनानपण जेवी गा, तेवी दिसता प्रकाशू जगा आपणची जो, आपुलिया संकोच विकासा, आपणची रूप विरेशा, हा जळी चंद्रहन जैसा समग्रुया, तैसा विश्वपणे काही होय, विश्वलोपी कही न जाये, जैसा रात्री दिवसे नोहे द्विधारवी, तैसा काहीची कोणीकडे, काहीसे निही वेची न पडे, जयाचे सांगडे जयासीची, जो आपण पेची आपणया, प्रकाशितसे धनंजया, काय बहु बोलो जया नाही दुजे, तो गामी निरुपाधिकू, क्षराक्षरोत्तमू एकू, मनोनी म्हणे वेदलोकू पुरुषोत्तमू, परी हे असो ऐसिया,
मज पुरुषोत्तमा ते धनंजया, जाणे जो पाहले या ज्ञानमित्रे, चेलिया आपुले ज्ञान, जैसे नाहीची होय स्वप्न, तैसे स्फुरते त्रिभुवन वावो झाले. का हाती घेतलिया माळा, फिटे सर्पा भासाचा काटाळा, तैसा माझेनी बोधे टवाळा नागवे तो. लेणे सोनेची जो जाणे, तो लेणे पण ते वावो म्हणे, तेवी मी जाणोनी जेणे वाळीला भेदू. मग म्हणे सर्वत्र सच्चिदानंदू, मीची एकू स्वतः सिद्धू, जो आपणे नसी भेदू नेनोनिया जाणे. तेनेची सर्व जाणितले, हेही म्हणणे थेंकुले, जे जया सर्वत्र उरले द्वैत नाही. म्हणोनी माझिया भजना, उचितू तोची अर्जुना, गगन जैसे अलिंगना गगनाचिया. क्षीरसागरा परगुणे, की जे क्षीरसागरपणे, अमृतची होऊनी मिळणे अमृती जेवी. 15.5 मिसळावे, तै 15.5ची होआवे, तेवी मी जालिया संभवे भक्ती माझी. हा घा सिंधूसी आणि होती, तरी गंगा कैसेनी मिळती, म्हणोनी मीन होता भक्ती अन्वयो आहे. ऐसिया लागी सर्व प्रकारी, जैसा कल्लोळू अन्योन्यू सागरी, तैसा माते अवधारी भजिन लाजो. सूर्या आणि प्रभे, एकवंकी जेने लोभे, तो पाडू मानू लाभे भजनातया. एवं कथिला या दारभ्य, जे हे सर्व शास्त्रैकलभ्य, उपनिषदाम सौरभ्य कमळदळाम जेवी. हे शब्द ब्रह्माचे मथिते, श्री व्यासप्रज्ञेचेनी हाते, मथुनी काढिले आईते सार आम्ही. जे ज्ञानामृताची जान्हवी, जे आनंद चंद्रीची 17वी, विचार क्षीरार्णवीची नवी लक्ष्मी जे हे. मनोनी आपुलेनी पदे वर्णे, अर्थाचेनी जीवे प्राणे, मी वाचोनी हो नेने आन काही. क्षराक्षरत्वे समोर झाले, तयाचे पुरुषत्व वाळिले, मग सर्वस्व मज दिधले पुरुषोत्तमी. म्हणोनी जगी गीता, मिया आत्मेनी पतिव्रता, जे हे प्रस्तुत तुवा आता अकर्णिली. साचची बोलाचे नव्हे हे शास्त्र, पै संसारू जिने हे शस्त्र, आत्मा अवतरवी ते मंत्र अक्षरे इये. परी तुझ पुढा सांगितले, ते अर्जुना ऐसे झाले, जे गौप्य धन काढिले माझे आजी. मज चैतन्य शंभूचा माथा, जो निक्षेपू होता पार्था, तया गौतमू जालासी आस्था निधी तू गा. चोखटिवा आपुलिया, पुढिला उगाना घेयावया, तया दर्पणाची परी धनंजया केली आम्हा. का भलते चंद्र तारांगणी, नभसिंधू आपणया माझी आणि, तैसा गीतेसी मी अंतःकरणी सुदला तुवा. जे त्रिविध मळीकटा, तू सांडिलासी सुभटा, मनोनी गीतेसी मज वसवटा जालासी गा. परी हे बोलो काय गीता, जी हे माझी उन्मेषलता, जाणे तो समजता मोहामुके. सेविली अमृत सरिता, रोगू दवडूनी पंडू सुता, अमरपण उचिता देऊनी घाली. तैसी गीता हे जाणितलिया, काय विस्मयो मोह जावया. परी आत्मज्ञाने आपण पया मिळिजे एथ, तया आत्मज्ञानाच्या ठाई, कर्म आपलया जीविता पाही. होऊनिया उतराई लया जाय, हरपले दावुनी जैसा, मागसरे वीरविलासा. ज्ञानची कळस वळघे तैसा कर्म प्रसादाचा. म्हणोनी ज्ञानिया पुरुषा,
कृत्य करू सरले देखा, ऐसा अनाथाचा सखा बोलिला तो. ते श्रीकृष्ण वचनामृत, पार्थी भरोणी असे ओसंडत. मग व्यासकृपा प्राप्ता संजयासी, तो धृतराष्ट्र राया सुतसे पान करावया. मनोनी जीवितातया नोहेची भारी, एरवी गीता श्रवण अवसरी, आवडो लागता अनधिकारी. परी सेखी तेची उजरी पातली भली, जेव्हा द्राक्षी दूध घातले तेव्हा वाया गेले गमले. परी फळपाकी दुनावले देखिजे जेवी, तैसे श्रीहरी वक्त्रींची अक्षरे संजये सांगितली आदरे. तिही अंधू तोही अवसरे सुखिया झाला, तेची मराठेनी विन्यासे. मिया उन्मेषे ठसे ठोंबसे, जी जाणे नेने तैसे निरोपिले. सेवंतिये अरसिकाही, अंग पाहता विशेषू नाही. परी सौरभ्य नेले तिही भ्रमरी जाणिजे, तैसे घडते प्रमेय घेईजे. उणे ते मज देईजे, जे नेनने हेची सहजे रूपकी बाळा. तरी नेनते जरी होय, तरी देखोनी बापकी माये. हर्षकेही न समाये चोच करीती, तैसे संत माहेर माझे. तुम्ही मिनलिया मी लाडे जे, तेची ग्रंथाचे निव्याजे जाणिजोजी. आता विश्वात्मकू हा माझा स्वामी श्री निवृत्तीराजा. तो अवधारू वाक्पूजा ज्ञानदेवो म्हणे. हरि ओम तत्सत इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थदीपिकायां पुरुषोत्तमयोगो नाम पंचदशोऽध्यायः सम्पूर्णम्. श्रीकृष्णार्पणमस्तु.